तर मंडळी, हे आहे कोवळ्याचे बोंड। मी ज्या पद्धतीने कोवळ्याचे बोंड केले ना, माझी आजी त्या पद्धतीने करायची आणि इतके छान व्हायचे। तर मी कसे केले ते शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या चॅनलला स्वागत आहे। तर हे आहे कोवळं। कोवळं म्हणजेच हे याला काशी कोवळं म्हणतात। तर याप्रमाणे हे कोवळ्याचे पाठा जो आहे ते काढून घ्यायचा आणि त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या। आता ह्या फोडी स्वच्छ धुवून घेऊन याला शिजून घ्यायचं आहे। तर हे कुकरचं भांडं घेतलं आणि कुकरमध्ये मी एका भांड्यामध्ये ह्या फोडी टाकून, त्यामध्ये पाणी मात्र जास्त टाकायचं नाही, किंचित थोडं पाणी टाकायचं आणि याला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये असं शिजून घ्यायचं आहे। कुकर होईस्तोवर आता इथे कणिक भिजून घ्यायची आहे। बघा, मी कणिक भिजून यामध्ये टाकते आहे। या पद्धतीनं केल्यास बोंड कडक न होता छान असे नरम होतात। म्हातारे काय, लहान मुलं काय, सगळे आणि 2 दिवस राहिले तरी ते तसेच राहतात। इतके छान असे बोंड तयार होतात। म्हणून ही मी आता कणिक आधी भिजवून घेत आहे। गव्हाची कणिक आटा। आज हे बोंड करताना मला माझ्या आईची, आजीची आठवण आली, ते की आता नाही आहे आणि चव मात्र त्याच पद्धतीची लागली। तर असं याप्रमाणे मी आता कणिक भिजवून बाजूला ठेवते आहे आणि कुकर जो आपण शिजवायला ठेवलेल्या फोडी आहे त्याला बघूया। कुकर पण झालेला आहे। थंड झाल्यामुळे झाकण उघडून बघते। हे बघा, हे आता छान शिजलेलं आहे। याला मॅशरच्या सहाय्याने असं बारीक करून घेते आहे आणि स्टीलचा गंज आहे हा। मी यामध्येच थोडा गूळ टाकते आहे आणि हे बघा, जवळजवळ अर्ध वाटीच्या वर असा गूळ मी इथे टाकते आहे। कोवळं आपलं जेवढं आहे त्यानुसार गूळ टाकायचा। इथे तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता। आता हे शिजून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्टसर शिजून घ्यायचं। गॅस सुरुवातीला मी मोठा ठेवला आणि नंतर छोटा केला। आता हे शिजून झाल्यानंतर गॅस बंद करून याला थंड होऊ द्यायचं आहे। शिजताना मी यामध्ये विलायची पावडर टाकलं। इथे तुम्ही तीळ पण टाकू शकता, खसखस पण टाकू शकता आणि किंवा जायफळ पण टाकू शकता, त्याने सुद्धा स्वाद खूप चांगला येतो। तर हे बघा, हे आता शिजून झालेलं आहे। त्याला पण थंड होऊ देऊया। तर ही आहे भिजवलेली कणिक, की थोड्या वेळापूर्वी मी भिजवून ठेवलेली होती। तर आता यामध्येच हे थंड झालेलं जे आपलं मिश्रण आहे हे यामध्ये टाकायचं आणि हे चमच्यानी नाही भिजवता येणार व्यवस्थित, त्यामुळे हातानेच याला छान असं फेटून थोडं थोडं मिक्स करून असं भिजून घ्यायचं। हे छान असं सगळं याच्यामध्ये हे मिक्स होतं। झटपट करायचे असेल तर यामध्ये आपण यावेळी जे भिजवून ठेवलेली कणिक न वापरता या ठिकाणी तुम्ही कोरडी पण कणिक वापरू शकता, आपल्या बॅटरनुसार जेवढी पाहिजे त्यानुसार। तर मी तर याप्रमाणे करते आहे आणि हे खरोखर छान होतात। आणि हे बघा, हे सगळं आता सगळं मिक्स झालं। याला छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे हे हलकं होतं आणि छान असे बोंड छान असे फुगतात। स्वादानुसार यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं आणि आणखी हे फेटून झालं। आता या गॅसवर कढई ठेवते आहे। तळण्याकरता तेल गरम करायला ठेवलं। आता दुसरी गोष्ट अशी की आपण हे तेल ठेवतो, हे तेल गरम झालं की हे गरम तेल आपण थोडं चमचाभर यावर टाकायचं आणि पुन्हा फेटून घ्यायचं। यामुळं आपले जे बोंड आहे ते आणखी स्वादिष्ट म्हणा किंवा आणखी ते असे फुलण्याकरता त्याची मदत होते। बस, आता हे तळण्याकरता आपलं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता छान गॅसची पॉवर आधी कमी करायची, खूप फुल पॉवरमध्ये तळायचं नाही हे आवर्जून, कारण की मोठ्या पॉवरमध्ये तळलं तर वरून ते कडक होतात आणि आतून असे नरम राहतात। म्हणून मध्यम कमी या आचेवर हे तळायचे आहे। तळताना थोडं हाताला पाणी लावायचं आणि एक एक करत आपल्या कढईमध्ये आपलं तेल किती आहे यानुसार त्यामध्ये बोंड सोडायचे आणि छान थोडं धीराईने, शांततेने असे बोंड असे तळून घ्यायचे। तेलात टाकल्यानंतर थोड्या वेळाने ते आपोआप असे वर येतात आणि एकदा त्याला खालून एकदा पलटून घ्यायचं आणि पुन्हा छान असे दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे। तर याप्रमाणे मी
पूर्ण माझ्या बॅटरचे बोंड असे तळून घेतलेले आहे। तर आज इथे मी भिजवलेली कणिक वापरून आज बोंड तयार केलेले आहे। या ठिकाणी कोरडी कणिक टाकून पण आपल्याला करता येतं, मात्र 2 बोंड हे वेगवेगळे तयार होतं। एकदा तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा। तर हे बघा, याप्रमाणे मी आता हे झालेले आहे तळून, खालून वरून चांगले थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं। इथे मी गुळाचा वापर केला, तुम्ही इथे साखरेचा वापर पण करू शकता। तर हे बघा, छान असे टम्म फुगले आणि याप्रमाणे बोंड झालेले आहेत तयार। तर सर्व बोंड तळून झाले। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि हे आपणासमोर ठेवले आहे। बघा किती छान असे बोंड तयार झालेले आहे। वरून पण छान शिजले, आतून पण छान झाले आणि नरम पण झाले। वरून कडक, आतमध्ये नरम असं न होता सगळ्या बाजू व्यवस्थित शिजलेले आहे आणि खरोखर सुंदर असे बोंड तयार झालेले आहे। तर मंडळी, आजची रेसिपी आपणास कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।